केलं जाते। आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येते आणि आपण ही थेट दृश्य बघतोय। रोहित पवार आता निघालेले आहेत हॉटेल ट्रायडंट इथून ईडी चौकशीसाठी। आता स्वतः रोहित पवार निघाल्याची दृश्य आपण बघतोय। सुनील भुसारा देखील त्यांच्या सोबत आहेत। तर रोहित पवार आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत। आधी सुनावणी म्हणजे अर्थातच आज त्यांची जी चौकशी होणार आहे त्या चौकशीच्या आधी ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते ईडी कार्यालयामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील। तर रोहित पवार जे आहेत ते आता निघालेले आहेत हॉटेल ट्रायडंट मधनं। ते नुकतेच निघालेले आहेत आणि त्यांच्या सोबत आमदार सुनील भुसारा हे देखील आहेत। तर शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयामध्ये आधीच येऊन पोहोचलेले आहेत आणि आता रोहित पवार हे सुद्धा अमोलचं पाठी घ्या ना, झूम घ्या दादा बाहेर दादा बाहेर दादा दादा बाहेर ना रोहित जी बाहर आइए ना प्लीज रोहित जी दादा पीछे ट्रॉफी पे दादा सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का? सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे। आजही करेल उद्याही करेल। दादा सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का? मी विधान भवनला जाऊन उशीर झालाय। चल चल दादा सूडबुद्धीने झालेली कारवाई आहे का असं वाटतं? मी विधान भवनला चाललोय। मी विधान भवनला चाललेलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आतापर्यंत ईडी चौकशीला मी सामोरं जात असताना जी काही त्यांना आवश्यक माहिती आहे ती मी दिलेली आहे। यापुढेही अशा स्वरूपात त्यांना माहिती देणार आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीमध्ये सहकार्य करणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। जी चौकशी होईल त्या चौकशीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना मी चौकशीमध्ये सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत जी जी गरज लागली तिथे मी सहकार्य केलं आहेच आणि येत्या काळात सुद्धा चौकशीमध्ये मी सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सध्या विधान भवनाकडे जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत आणि एकच वादा रोहित दादा अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहेत। स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादी भवन मध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र कार्यकर्त्याच्या भावना हा कुठेतरी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा अशा भावना व्यक्त केल्या जातात। सरकार हे जाणून बुजून मुद्दाम ही कुठेतरी ईडीची कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सुद्धा या कार्यकर्त्यांकडून आणि महिला कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनचा विजय गायकवाड TV9 मराठी मुंबई। ईडीच्या अधिकाऱ्यांना मी चौकशीमध्ये सहकार्य करणार आहे असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। हॉटेल ट्रायडंट मधनं ते बाहेर पडले त्यावेळेला पत्रकारांनी गराडा घातला आणि काही प्रश्नांची सरबत्ती केली त्यावर त्यांनी ही उत्तरं दिली आहेत।